नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच आपला IBPS AFO जो आपल्या मेन्सचा फायनल रिझल्ट होता तो लागलेला आहे आता बऱ्याच जणांचे डाऊट्स असे आहेत की सर नेमकी कट ऑफ किती लागला हेच समजा नाही. कारण माझे मार्क जर पाहिले वेगवेगळ्या व्हिडिओनुसार तर ते 32 येत होते, 33 येत होते किंवा 34 येत होते. तरी सुद्धा माझा रिझल्ट नाहीये. तर हे लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेस आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटत असतं की मी हेच उत्तर लिहिलेलं आहे. तर ह्या ज्या सिली मिस्टेक असतील ना, ह्या सिली मिस्टेक आपल्याला एक अंदाज लागत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की भरपूर जण येतील व्हिडिओ घेऊन, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यानुसार अनालिसिस करताल आणि अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सर माझा एवढा एवढा स्कोर येतोय, परंतु तो जो स्कोर असेल त्याच्यापेक्षा तुम्ही कमी मार्क धरा. हे का सांगितलं होतं? कारण आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर जे असेल ते अॅक्युरेट आठवत नसतात की नेमकी हेच उत्तर लिहिलंय का आपण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी जे बनवलेले व्हिडिओज असतील त्या व्हिडिओज मध्ये त्यांनी जशाच्या तशी लँग्वेज ठेवलेली नसते, ऑप्शन्स त्यांचे जशाचे तसे नसते, तर म्हणून एक अंदाज आपला चुकत असतो ठीक. तर आजचं जे मेरिट असेल एक 30 ते 35च्या मध्ये असण्याचा अंदाज आहे. तर हे सांगू शकत नाही की नेमकी मेरिट एक्झॅक्ट किती असू शकतं, की बाबा 32 असेल की 33 असेल. पण एक अंदाजानुसार की बाकी मुलांचे जे मार्क्स असतील त्याच्यानुसार एक 30 ते 35च्या मध्ये हे मेरिट असू शकतं. परंतु आता बऱ्याच जणांचे रिझल्ट हे आलेले नाहीत. बऱ्याच जणांचे रिझल्ट आलेले नाहीयेत खूप कमी रिझल्ट आपल्याला इथं दिसत आहेत मग आता सर रिझल्ट नाही आले तर मग इथून पुढे काय करायचं? रिझल्ट आला तर इथून पुढे काय करायचं? या सगळ्यात मोठे दोन प्रश्न आहे ज्यांचा रिझल्ट आला असेल त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. परंतु मेन जे आहे ज्यांचा रिझल्ट नाही आलेला आहे त्यांनी नेमकी काय केलं पाहिजे? आणि हे रिझल्ट आलेल्यांनी पण लक्षात ठेवा, तुमचा पास झालेला आहे म्हणजे फायनल सिलेक्शन नाहीये. गरिबिरी काय सांगू नका, नाही तर पचका होतो कारण हे बऱ्याच वेळेस अनुभवलेलं आहे की एखादा जण काय करतो, रिझल्ट आला म्हणून एकदम जोश मध्ये घरी फोन करून सांगतो की आता बऱ्यापैकी फायनल झाल्यासारखंच आहे. हे जुने मुलं नाही करणार, पण जे नवीन असतील ते मुलं हे करतात हे चुकीचं आहे. याचं कारण असं, कारण यांचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला लीड किती आहे हे तुम्हाला एक माहित नसते. ज्याचं लीड कमी असेल त्याला खूप आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये तयारी करावी लागते. तर त्या इंटरव्ह्यू बद्दल पण मी बोलल परंतु ज्यांचे रिझल्ट आलेले नाहीयेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जवळपास मला असं वाटतंय की एक 6-7 महिने झाले असतील त्यावेळेस एक मी व्हिडिओ बनवला होता की तुम्ही अभ्यास करताना जे असेल ते जनरल बँकिंग प्लस AFO असा केला पाहिजे, किंवा करत असताना तुमचा जो मॅक्सिमम फोकस असेल तो जनरल बँकिंगला सुद्धा असला पाहिजे फक्त आणि फक्त मी AFO वर डिपेंड राहतोय ह्या गोष्टी जे असतील ते हळूहळू तुम्हाला टप्प्याटप्प्याने कळत चालल्यात. याचं कारण का? याचं कारण, जरी मी ऍग्रिकल्चरचा असलो तरी पण जे आहे स्टुडंटच्या भवितव्यासाठी चांगल्या गोष्टी त्याच गोष्टी तिथं सांगितल्या पाहिजेत. उगाच मी ऍग्रिकल्चर शिकवतो म्हणून मी फक्त सांगितलं नाही पाहिजे की फक्त AFOच कर. कारण इथं तुम्हाला वर्षभरासाठी ज्या काही वॅकन्सी असतील त्या वर्षभरासाठी वॅकन्सी एक 350-300च्या आसपास वॅकन्सी आलेल्या आहेत मग एवढ्या वॅकन्सी मध्ये आपल्याला प्रिपरेशन करणं चांगलं आहे की 20-22 हजारामध्ये वॅकन्सी मध्ये प्रिपरेशन करणं चांगलं आहे तर ह्याही गोष्टी आपण डिसाईड केलेल्या असल्या पाहिजेत तर याच्यामध्ये आता हा रिझल्ट लागलेला आहे, मागच्या झालेल्या गोष्टी ते ठीक आहे, परंतु इथून पुढे जात असताना नेमकी कशा पद्धतीने गेलं पाहिजे? कारण आता हे कॅलेंडर संपल्याच जमाय. काहींचे तुमचे पीओचे मेन्स आपले RRBचे तुमचे क्लर्कचे पेपर राहिले असेल आणि PO मेन्स जे असेल ते 28 तारखेला असेल ज्यांनी नाबार्ड भरला असेल त्याचा पेपर असेल. तर याच्या पुढे नेमकी कसं गेलं पाहिजे? कारण मान्य आहे की टेन्शन येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला थोडस मनातून हेही वाटणार आहे की सर मी एवढं प्रिपरेशन केलं, या सगळ्या गोष्टी केल्या आणि मला फायनल रिझल्ट भेटलेला नाहीये. तर या गोष्टी साहजिक आहे की मनामध्ये येतील, आता याच्या पुढे कसं आहे, काय आहे, मी तर जनरल बँकिंगला हात सुद्धा लावलेला नाही, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ज्यावेळेस प्रिपरेशन करायचं आहे इथून पुढं, त्यावेळेस कायमस्वरूपी ध्यानात ठेवायचं, मला माझा बेस जो असेल ते क्वांट रिझनिंग इंग्लिश हे स्ट्रॉंग करायचं आणि त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरला जो वेळ असेल तो ऍग्रिकल्चरला वेळ साईडला काढून 1-2 तास ठेवायचा आहे. हे मी सारखं सांगत असतोय. पण आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला काही ना काही असं सांगितलं असतंय की काही नसतंय, आपण काय करायचं, फक्त आणि फक्त AFO वर डिपेंड राहायचं. बऱ्याच जणांना हे पण सांगितलं असेल त्यांच्या सिनियर ज्युनियरनी किंवा बाकीच्यांनी
की काय नाही, आपल्याला क्वांट मधले हे लिमिटेड चॅप्टर करायचे, रिझनिंग मधले लिमिटेड चॅप्टर करायचे आणि एवढ्या याच्यावरती आपण काय व्हायचं, पास व्हायचं. हे दिवस संपलेले आहेत. हे दिवस कधीचे होते? हे दिवस होते 2017-18, जास्ती असते 19 पर्यंत. इथून पुढे जे पॅटर्न असेल ते बदलत चाललेलं आहे. काही गोष्टी तुम्हाला जर पाहिल्या असतील, कमर्शियल मॅथ जे असेल पा, ते कमर्शियल मॅथ वरती जास्तीत जास्त फोकस पण आपल्याला दिसलाय. आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की पेपर या वर्षीचा सोपा आहे, पेपर सोपा होता, जे की ऍग्रिकल्चरच्या बाबतीत. परंतु त्याही ठिकाणी सिली मिस्टेक केलेले आहेत पा. एक्झामला गेल्यानंतर खूप साऱ्या चुका होत असतात, परंतु ह्या चुकांमधून आपल्याला शिकायचं असते की नेमकी या वर्षी नेमकी काय चूक झाली, याच्या पुढे ती चूक झाली नाही पाहिजे पा. आपल्याला थोडस आपण स्वतःचं अनालिसिस करा. तर अनालिसिस केल्यानंतर स्वतःच्या चुका ज्या असतील पा, ते ऑब्झर्व होतील आणि त्याला कसं कमी करता येईल या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. या पिरियडमध्ये तुम्हाला टेन्शन येईल, या पिरियडमध्ये तुम्ही थोडंसं डिप्रेशन मध्ये असताल, परंतु या पिरियडमध्ये तुमचा पेपर असेल, जो RRBचा पेपर असेल तो द्या. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला घरी जायचं असेल तर 2-4 दिवसात घरी जाऊन आले पाहिजे. पण माझं हे मत आहे की इथून पुढचा जो सीझन असेल पा, हा सीझन म्हणजेच तुमचा स्लॅक सीझन असतो पा. स्लॅक सीझन म्हणजेच काय? म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या एक्झाम ज्या मोठ्या मोठ्या असतात ते एक्झाम तुम्हाला तिथे दिसत नाही. मग ज्या एक्झाम असतील पा, त्या एक्झाम एक दोन एक्झाम तुम्हाला दिसतात. मग नेमकी मेन प्रॉब्लेम काय होतो, डिसेंबर ते जून म्हणजेच मार्च एप्रिल पर्यंत पोरग गायब असते आणि त्याच्यानंतर येऊन इथं तो प्रिपरेशन करायला सुरुवात करतो. हे करू नका. तुम्हाला आता एकदम गोल्डन चान्स आहे की आपण डिसेंबर पासून जर हळूहळू आपले वीक पॉइंट जे असतील पा, त्याला जर दूर करत गेलो तर मार्च एप्रिल पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी हे तुमचा जे वीक पॉइंट्स असेल त्याच्यावरती हँड आलेला असेल पा. मग तुम्हाला तिथं जे कमर्शियल मॅथ असेल, क्रिटिकल रिझनिंग असेल, DI चे वेगवेगळे व्हेरियस टाइप्स असतील पा, हे जे प्रकार जे आपल्याला नवीन नवीन पेपरमध्ये दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला स्वतःचा हँड बसवता येईल. पण केव्हा? मॅक्सिमम प्रॅक्टिस केल्यानंतर. नुसतं सर मी काय म्हणतोय, सर मी टाइम टेबल बनवतोय, टाइम टेबल बनवल्यानंतर मी सर हे करतो त्या करतो, 5 दिवस चालतं, 5 दिवसाच्या नंतर पुन्हा ते टाइम टेबल खराब होतं. तर ही जी गोष्ट असेल, ही गोष्ट कायमस्वरूपी ध्यानात ठेवा. डिसिप्लिन ही नावाची गोष्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामला लागते. कन्सिस्टन्सी ही जी गोष्ट असेल, ही कायमस्वरूपी आपल्या बरोबर असली पाहिजे. तुम्ही विराट कोहली पा, बाकीचे जे प्लेयर असतील, रोहित शर्मा पा, ह्यांचे जे काय असेल मेहनत जे असेल पा, ती मेहनत खूप जास्त आहे पा. कन्सिस्टन्सी तिथं मॅटर करते. कारण का? त्यांचं हार्डवर्क जर पाहिलं तुम्ही तर ते आपल्याला असं वाटत असते काय नाही सर कधी येऊन खेळ, तसं जमत नसते. तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग लागतो. प्लॅनिंग बरोबर तुमची कन्सिस्टन्सी लागते आणि त्याच्याबरोबर तुमची मेहनत जी असेल ती तुम्हाला तिथं घ्यायची आणि त्याच्यानंतर तुमचे फायनल रिझल्ट असतात. असे उठून सुटून रिझल्ट येत नसतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये कट ऑफच्या बाबतीमध्ये हे एक विचार करा की कट ऑफ आता मी पास झालोय, मी त्याचाच विचार करत बसल सर 32 लागलाय, मला 33च पडत होते, मग मी काही इंटरव्ह्यूची तयारी करत नाही, मी काय करतो जसं येईल तसं देतो. ह्या गोष्ट चुकीच्या असत. तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात ना, तर इंटरव्ह्यूला गेलात तर तुमचं ओपिनियन तिथं मांडणार आहेत, तर निदान त्याला काही ना काही तुमचे 100% द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचं जर नजर चुकीने जर समजा सिलेक्शन जर असेल पा, ते जर झालं तर तुम्हाला आता सध्या लीड किती असेल काय असेल याचे काही अंदाज नाहीये पा. तुम्ही फक्त व्हिडिओनुसार अनालिसिस केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स तुम्ही काउंट केलेले, पण ते ऍक्युरेट तेवढेच असतील हे आपण छाती ठोकपणे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे कट ऑफ किती आहे आणि मला कितीचं लीड असेल या गोष्टीचा अजिबात विचार करू नका, अजिबात नाही. आपण इंटरव्ह्यूला गेलोय ना, ते इंटरव्ह्यूला प्रिपरेशन चांगल्यापैकी करा पा. ठीक आहे, चांगल्यापैकी. तर त्याच्यामध्ये वॅकन्सी वाढतील की नाही वाढतील, तर हे बघा जसा पेपरचा मेरिट लागलेला आहे हा याच्यावरून एक अंदाज लागतोय. मी म्हणत नाही की 100% वॅकन्सी ह्या वाढणारच नाही, पण एक अंदाज तुम्हाला लागतोय की ज्या प्रकारे आपला रिझल्ट लागलाय, ज्या प्रकारे मुलांचे जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यावरून हे दिसतंय की थोड्याशा जागा वाढण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु आपण इंटरव्ह्यूला गेलोय तर त्याचाच विचार करत बसलो, त्याचीच चर्चा करत बसलो, हे चुकीचं आहे. आपण आपल्या समोर काय आहे ते पहा आणि आपण तयारीला लागा. ठीक. दुसरं, इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी सांगत आलेलो आहे, कृपया हलक्यात घेऊ नका, कृपया हलक्यात घेऊ नका. इंटरव्ह्यू अशी चीज आहे की ज्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं.
कित्येक एक्झाम्पल दाखवू शकतो मी असे, की ज्याने इंटरव्ह्यू चांगला दिला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याला थोडं लीड कमी जास्त असलं तरी चालतंय. पण मग इंटरव्ह्यूला गेलोय, मग मला लीड असेल की नसेल याच्यामुळे जर मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत नसेल ती ही सगळ्यात मोठी चूक असेल पा. ठीक, आता इंटरव्ह्यू मध्ये काय करायचं कसं करायचं याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येतोय पा, परंतु त्याच्यावरती हे सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण बोललं पाहिजे. परंतु आता इथून पुढं कशा पद्धतीने गेलं पाहिजे, तुमचा जो स्टडी आहे, जी काही मुलं पास झालेले असतील, ज्यांचा स्टडी सुरू आहे RRB साठी, तो त्यांचा तसाच सुरू ठेवा. 2 तास हे आपल्याला इंटरव्ह्यू साठी बाजूला काढून ठेवायचे आहेत. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनल, नेमकी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिला पाहिजे, कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, या सगळ्या गोष्टी मी घेईन. इंटरव्ह्यूचं टेन्शन घेऊ नका. तर हे जे तुमचे 2 तास असतील याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा, किंवा 1 तास तुम्हाला द्यायचं असेल तर ते प्रिपरेशन करा. पण राहिलेला वेळ तुम्ही RRBचं जे प्रिपरेशन असेल किंवा तुमच्या ज्या नेक्स्ट एक्झाम असेल त्याच्यासाठी तुम्ही दिला पाहिजे. फक्त इंटरव्ह्यूज करतोय दिवसभर, सर आता मी AFOच्या इंटरव्ह्यूला गेलो, मी फक्त इंटरव्ह्यूज करतोय, या गोष्टी करू नका. याच्यामुळे होईल असं की तुम्हाला जे काय लीड आहे ते माहित नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, एवढं सगळं करून जर इंटरव्ह्यू जर बकवास गेला तर तुम्ही इथं फेल झालेला असताल पा. ठीक, म्हणून इंटरव्ह्यू प्रिडिक्ट करून कधी चालत नसते, त्याबद्दल मी उद्या तर बोलल. पण हे लक्षात ठेवा की आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी, जे पास झाले असतील त्यांना 2 तासाच्या आसपास तयारी करायची आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेला वेळ तुमच्या ज्या एक्झाम्स OICL असेल, RRB असेल, IDBI येण्याच्या याच्यात आहे, तर त्यांचा प्रिपरेशन तुम्हाला तिथं काम करायचं आहे त्याच्यावरती. ठीक, आता हे झालं तुमच्या जे पास झाले त्याच्याबद्दल पा. ठीक, आता जे फेल झाले त्यांच्याबद्दल मी बोललोय, परंतु त्यांच्या पुढे काय काय ऑप्शन्स इथून पुढे असतील पा. आता याच्यामध्ये पहा, तुमचा RRB PO आणि क्लर्क यांच्या काहींच्या पेपर राहिलेत, काहींचे झालेले असतील पा. आता तशी तर RRB PO ची मेन्स 28 ला आहे, ती तर आहेच, परंतु हे आपल्या समोर टार्गेट्स आहेत, आपल्या समोर टार्गेट्स आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतील ह्या समोर असतानाही आपण जर समजा एखाद्या गोष्टीचं टेन्शन जर घेऊन बसलो आणि त्याचा इम्पॅक्ट जर समजा इथं करत असतो, तर ही चुकीची गोष्ट आहे. ही चुकी मान्य आहे की तुमचा ज्यावेळेस रिझल्ट जातो त्यावेळेस 2-3 दिवस तुमचे प्रॉब्लेम मध्ये असतील, परंतु त्याच्यातून लवकरात लवकर उठून आपल्या समोर असलेले प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व्ह करायचंय पा. नाहीतर त्याच्यातच सर मग काय करून काय नाही या सगळ्या गोष्टी. हे बघा, इमोशन्स सगळ्यांबरोबर असते, सगळे इमोशनल डायलॉग मारतील, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी हाय बरोबर, तो हाय बरोबर, फक्त तो म्हणायला आहे. प्रिपरेशन तुम्हाला स्वतःला करायचं असते. इथं कोणीही कोणाचा पेपर द्यायला येत नाही. तुमचं किती रक्ताचं नातं असलं, IBPS चे चेअरमन जरी तुमचे असले, पेपर तुम्हाला द्यावा लागेल, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून इथं जे असेल पा, प्रिपरेशन हे तुमच्यासाठी पहिला प्रेफरन्स असला पाहिजे आणि नंतर बाकीच्या गोष्टी. मला माहिती आहे रिझल्ट गेल्यानंतर अवस्था वाईट होते, कारण आम्ही हे फेल्युअर पाहिलेलं आहे. आम्ही असेच पास झालेलो नाहीये, फेल्युअर मधून आम्ही पास होत गेलोय. म्हणून फेल्युअर जे असेल पा, ते आल्यानंतर 1-2 दिवस ठीक आहे, तेही मान्य होऊ शकतं की सर थोडंसं बोर होतंय, थोडंसं टेन्शन येतंय, विचार वाढलेत, घरच्यांना काय सांगू अशी परिस्थिती निर्माण झाली. तर तशा परिस्थितीमध्ये 1-2 दिवस ठीक आहे, पण तुम्ही आठवडाभर 15-15 दिवस त्याच टेन्शन मध्ये राहताय, तर हे चुकीचं आहे. याच्या पुढे टार्गेट्स काय आहेत, आपल्याला पुढे काय करायचंय, या गोष्टी आपल्या डोक्यात असल्या पाहिजे. ठीक, त्याच्यानंतर हे तर पेपर असतील, IDBI सारखे एक्झाम सुद्धा आता येऊ शकतात. एक्झिक्युटिव्ह असेल, जॅम असेल, त्या अजून लाईन अप आहेत, म्हणजे ते अजून काय तुमच्या कॅलेंडरमध्ये नाही दिसलेले आपल्याला किंवा आलेले नाही, तर आपल्याला ते आलेले दिसतील, ते समोर आहे. त्याच्यानंतर OICLचं आहे, हे तर समोर आहे. तुम्ही जर पाहिलं असेल OICL चे जर पेपर जर पाहिले तुम्ही, तर त्या पेपरवरून तुम्हाला एवढं तर समजतं, पेपर खूप सोपा होता, त्याच्यामुळे मेरिट लागले तेवढं जास्त. आता जे झालेलं OICLचा पेपर असेल पा, तर म्हणजेच आपण ह्या पण एक्झाम काढू शकतो, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये की ऍग्रीचे मुलं हे एक्झाम काढू शकत नाही. आज कित्येक मी PO ची इंटरव्ह्यूला आज इथं बसतोय, तर PO ची इंटरव्ह्यू मध्ये कित्येक मुलं असे आहेत की जे ऍग्रीकॉस आहेत. जर ऍग्रीकॉस मुलगा जर समजा PO सारख्या एक्झामला जर जात असेल फायनल स्टेजला, तर OICL ला काय प्रॉब्लेम, OICL ला काय प्रॉब्लेम आहे. ज्यांनी नाबार्ड ग्रेड A चे फॉर्म भरले असतील किंवा ज्यांचं टार्गेट असेल, शक्यतो आपल्या इकडे खूप जण कमी जण टार्गेट ठेवतात पा, परंतु ज्यांचं असेल त्यांनी याला प्रिपेअर व्हा. आणि त्याच्यानंतर ही जी ऍड असेल, आता मार्केटमध्ये काय काय गोष्टी सुरू आहेत हे तुम्ही पाहताय. कृषी सेवक ऍड येईल की नाही, तलाठी ऍड येईल की नाही, ग्रामसेवक ऍड येईल की नाही, ह्याच्याबद्दल जे गोष्टी असतील ते सरकार सांगेल, मी नाही सांगणार. याचं कारण
प्रॉब्लेम असा आहे की इलेक्शनचे पिरियड सुरू आहेत, झेडपीचे इलेक्शन लाईनअप आहेत, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. तर हे इलेक्शन आहेत, इलेक्शनच्या डेट ज्या असतील त्या नेमकी याच आणि पुढच्या महिन्यामध्ये आहे. तर यांचे इलेक्शन, आचारसंहिता या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत त्याच्यावरती. म्हणून मी डायरेक्ट असं नाही म्हणू शकत की 21 तारखेलाच ऍड येणार आहे. हे पण प्रॉब्लेम आहे की जानेवारीमध्येच डायरेक्ट त्याची डेट सांगू शकतो, कारण महाराष्ट्र शासन आहे तर थोडेफार इकडं तिकडं होणार आहे. दुसरी गोष्ट, ऍड आली तरी सुद्धा तुम्हाला जो वेळ असेल ते वेळ प्रॉपर तुमचा एक 45-50 दिवसाचा वेळ तरी 100% भेटणार आहे. तर मग आपण कृषी सेवक जे असेल लगेच मी आयोगाकडे पेकवर जाईल आणि गेल्यानंतर कसा राहील याच्यामधले जे काही डिफरन्स वगैरे जे असेल ते सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत एका व्हिडिओच्या माध्यमातून. पण आयोगाकडे जातोय की IBPS कडे जातोय ह्याच विचारात जर तुम्ही बसले तर याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. ज्याच्याकडे जायचं ते सरकार ठरवल, आपला आपण अभ्यास करा. या मताचं मी आहे की तुम्ही प्रॉपर अभ्यास जर करत असाल तर तुम्हाला हे टेन्शन नसते की पेपर कोण घेतंय. तुम्हाला याची चर्चा करण्याची किंवा तुम्हाला जे काही मार्केटमध्ये सुरू आहे हे घेईल का ते घेईल का काय होईल आणि काय नाही, ह्या ज्या गोष्टी असतील या गोष्टी इम्पॉर्टंट नसतात. गोष्टी तुमचं सिलेक्शन देणार आहे ते म्हणजे तुमचा अभ्यास देणार आहे. सिलेक्शन हे कोण घेतंय पेपर हे नाही देणार. तर याच्यामुळे हे लक्षात ठेवा, कृषी सेवक, तलाठी, ग्रामसेवक ह्या ज्या ऍड असतील जर IBPS कडे राहिल्या तर चांगलीच गोष्ट आहे. जर आयोगाकडे केल्या तर असं पण काही बदल लयच मोठा होणार आहे असं पण नाही. म्हणून तुमच्या समोर हे जे आपले स्टुडंट्स आहेत ऍग्रीचे त्यांच्यासमोर हे ऑप्शन्स तर आहेच, पण याच्याही व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा, सर मी आता यांना तर प्रिपेअर नाहीये, तर यांच्यासाठी डिसेंबर टू जून ह्याच्यामध्ये तुमचा अभ्यास हा प्रॉपर असला पाहिजे. वीक पॉइंट्स वरती काम तुम्ही केलं पाहिजे. जे वीक पॉइंट्स असतील ते साईडला करा. वीक पॉइंट्स कसे चेक करायचे तर मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट मधून आपले वीक पॉइंट्स कळतात, ते वीक पॉइंट्स वरती काम करा. 5 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत. अशा महिन्यांमध्ये तुम्ही चांगलं प्रिपेअर झाले तर जून मध्ये ज्या पहिल्या एक्झाम्स असतील IBPS कॅलेंडर मधल्या ते सहजासहजी निघू शकतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला नेमकी पुढे जायचं कसं, त्याच्यानंतर आपल्याकडे रिझल्ट आलेला असेल तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन बद्दल मी उद्या व्हिडिओ बनवलच. परंतु ह्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आपल्याला महत्वाचं हे नसतंय की आपले इमोशन्स, आपण इथून पुढे कसं गेलं पाहिजे हे महत्वाचं असतंय. थोडंसं कठोर बना, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या अशा असतात की रिझल्ट येतात जातात, परंतु आपल्याला तिथं कठोर राहावं लागतं. कारण याच्यामध्ये होतं असं की सगळ्यांचेच रिझल्ट भेटतील असं नसतं. म्हणून आपले रिझल्ट नाही आला तर आपण एकदम खचून जायचं, या गोष्टी करू नका. तुमच्या बरोबर तुम्हाला आधार देण्यासाठी एक बॅकअप म्हणून आम्ही सारखे राहू शकतात, परंतु सगळ्या ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला स्वतःला करावं लागतात. म्हणून आपल्याला इथं एक खंबीर राहावं लागतं, कठोर राहावं लागतं. ठीक आहे. तर याच्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. गेला रिझल्ट, ठीक आहे गेला, त्याच्यावर चर्चा करत बसू नका. जे झालंय ते झालंय. आपल्याला इथून पुढे कसं जायचं हे पहिलं लक्षात घ्या. ठीक. आणि ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांनी पुढे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कशा प्रकारे केलं पाहिजे याच्याबद्दलचा जो व्हिडिओ असेल ते व्हिडिओ मी उद्याच्याला घेऊन येतोय की इंटरव्ह्यूचं सेशन्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कशा प्रकारे असला पाहिजे, कसा दिला पाहिजे, काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला. त्याच्यासाठी काही बॅच आहे का तर ती बॅच बद्दलचं सगळं डिटेल या सगळ्या गोष्टी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जातील. ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, याचा थोडासा विचार करा. ठीक. तर आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. अजिबात टेन्शन घेऊ नका, जे काय आहे ते आहे, ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. ठीक. धन्यवाद, थँक्यू.